आपलं पनीर सर्व करून घेणार आहोत. तर मी त्याआधी ऑलरेडी पनीर क्यूब ठेवलेले आहे. तुम्ही मिक्सही करू शकता भाजीत. तर त्याच्यानंतर मी साईडला थोडी 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 अशी ग्रेव्ही सोडणार आहे. फार सुंदर होते ही भाजी पनीरची. म्हणजे तुमचं बटर पनीरला सुद्धा मागे सोडते, इतकी सुंदर होते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची कमेंटमध्ये, आणि कोणती पनीरची वेगळी रेसिपी पाहायला आवडेल तेही सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण नवीन डिशसोबत भेटणार आहोत, ते म्हणजे अफगाणी पनीरसोबत भेटणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. त्याच्या आधी आपण थोडीशी माहिती घेऊया. मोस्टली अफगाणी पनीर हे नो टोमॅटो रेसिपी आहे. त्याच्यात टोमॅटोचा बिलकुल वापर केला जात नाही. तर पूर्ण म्हणजे एक रफली कच्चा पण काढला जातो, कांद्यातला, लसणातला, अद्रकमधला कच्चा पण काढलं जातं. ओव्हर कुक केलं जात नाही. खूप असं जसं पनीर मसाला किंवा बटर पनीर मसाला जसं परतला जातो खूप जास्त वेळ, तसं काही परतलं जात नाही आणि खूप पटकन रेसिपी होते. नो क्रीम रेसिपी आहे. ह्याच्यात काजू आणि बदामचं बिलकुल वापर होत नाही. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही ॲड करू शकता. फक्त दही फुटू नये म्हणून तुम्ही काजू ॲड करू शकता. त्याच्यानंतर दही खाली व्यवस्थित फेटलं गेलं ना की मग नाही का फुटत नाही, काही होत नाही त्याला. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. अफगाणी पनीर बघणार आहोत. अफगाणी पनीर बनवण्यासाठी नाही का कोणती म्हणजे जास्त प्रकारे असं परतून घ्यावं लागत नाही किंवा खूप वेळ असं जात नाही. खूप पटकन रेसिपी होते. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथं लसूण घेतले आहे 8-9 लसणाच्या पाकळ्या. त्याच्यानंतरून 1 इंचपेक्षा जास्त अद्रक. त्याच्यानंतरून 1-2 हिरव्या मिरच्या मधून कापून घेतलेत अंगावर येऊ नये म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी एक फक्त कच्चा पण घालवण्यासाठी आपल्याला परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर थोडीशी कट करून टाकायची व्यवस्थित अशी. जास्त वेळ नाही परतायची ह्या गोष्टी कुठल्याच. तर ह्या सगळ्या रेसिपीमध्ये सगळ्यात जास्त वापर तो कोथिंबीरचा होणार आहे. तर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी, जास्त नाही. फक्त कच्चा पण घालवायचा आपल्याला, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. आपण साईडला बाउलमध्ये काढून घेते. हे आपलं व्यवस्थित परतलं गेलं आहे सगळ्या गोष्टी. आता हे काढल्यानंतरून तुमच्याकडे जर पांढरा कांदा असतो आपला जो भारतात भेटतो, तो कांदा वापरायचा. तरी काय होतं, टेस्ट चांगली येते. नसेल तर आपलं रेग्युलर आहे तो वापरला तरी काही हरकत नाही. माझ्याकडे पण नाही आहे, मी आपला रेग्युलरच वापरणार आहे. तर चला तो परतून घेऊया. तर मी इथे कांदा व्यवस्थित परतून घेते. आता कांदा जरा लाल किंवा गुलाबी नाही करायचा, जस्ट ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. कच्चापणा घालून घ्यायचं आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही करायचं. इथं जवळजवळ माझं ट्रान्सपरंट होऊन झालेलं आहे. याच्यातसुद्धा कोथिंबीर टाकायची. मी आधीच सांगितलं ह्या रेसिपीमध्ये कोथिंबीरचा खूप जास्त वापर आहे. आणि मीठ टाकायचं, त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित होईल. तर ही कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. ट्रान्सपरंट करायचं फक्त, म्हणजे कच्चं पण घालवायचं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त काही नाही करायचं. आणि मीठ एक टाकायचं. त्याने काय होईल, लवकर असं गोड पण येईल. पांढरा कांदा टाकला ना की त्याला गोड पण जास्त असतो, स्वीटनेस जास्त असते आणि कलर मात्र पांढरा शुभ्र होईल, जो अफगाणी पनीरसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं पांढरा कांदा अवेलेबल असेल तुमच्याकडे तर टाका. तर माझं कांदासुद्धा व्यवस्थित झाला आहे. आपण काढून घेऊया. माझं कांदासुद्धा व्यवस्थित काढून घेते सगळं. हे पहा, खूप सोपी डिश आहे अफगाणी पनीर. असं स्टेप करणार आहोत. पनीर मॅरिनेट करायचं. तर काय करायचं की तुम्ही पनीर कापून घेतलं व्यवस्थित. एका प्लेटमध्ये पनीरचे तुकडे घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही फ्रीजमधनं काढलं लगेच काढून जर कापणार असेल ना तर हे असं होतं. तर प्लीज असं करू नका, खूप वाया जातं पनीर आणि व्यवस्थित दिसत पण नाही.
तर फ्रीजमधून काढायचं कमीत कमी, म्हणजे जर फ्रीजरमध्ये असेल, नाही तर तुटतं पण एक असं, तर आधी काढून ठेवा. हे असं दिसायला पाहिजे. हे खूप सुंदर दिसतंय, असे क्यूब दिसले पाहिजे. तर पनीर साईडला घ्यायचं आपलं व्यवस्थित. सगळं पनीरचे क्यूब साईडला घेऊन ठेवायचे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता, मोठे छोटे पाहिजे तसे. तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता, कमी जास्त. तरी तर मी तेल टाकते आधी. कोणतं पण तेल यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट. मी अद्रक लसूणची पेस्ट करताना मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं मी पनीर जेव्हा असं सक करायला ठेवेल, मॅग्रेट करायला ठेवेल, तेव्हा मी मीठ कमी टाकणार आहे. आणि मिरी थोडीशी टाकायची, खूप जास्त नाही टाकायची, तिखट होईल नाही तर. स्ट्रॉंगनेस जास्त असतो मिरीमध्ये, त्याच्यामुळे मिरीपूड एक टाकायची. अद्रक लसूण नाही टाकलं आणि नुसती मिरीपूड टाकली तरी चालते, त्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि मग जे आपण मसाले घेतले होते परतून, म्हणजेच कांदा लसूण अद्रक वगैरे जे परतून घेतलं होतं ते वाटून घ्यायचं. आपण दही टाकून वाटून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही शक्यतो, कारण आपण दह्याचा वापर जास्त करणार आहोत. मसाला वाटून झाला आहे, तर आपण तो व्यवस्थित काढून घेणार आहोत. काढून घ्यायचं आणि आपल्याला सुके मसाले ह्याच्यात ॲड करायचे. आता ह्या रेसिपीमध्ये तुम्ही ना काजू टाकणं गरजेचं नाही आहे, पण एक थिकनेस आणण्यासाठी आणि व्हाईटनेस वाढवण्यासाठी भाजीचा तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण दही वापरतो ह्या ग्रेव्हीमध्ये, तर दहीसुद्धा फुटत नाही. त्याच्यामुळं नक्की वापरलं तरी चालेल. काजूऐवजी बदाम वापरले, अक्रोड वापरले इवन तरी चालतात, तर तुम्ही वापरू शकतात. अफगाणी ज्या गोष्टी आहेत ना, अफगाणीकडे सगळ्यात जास्त नाही का नट्सचा वापर सगळ्यात जास्त होतो, कारण की त्यांना नाही का थंडीत एक गरमी नट्स देतात आणि त्यांच्या खाण्यात नट्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळं टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर आता ह्याच्यात आपण सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. आपला मसाला वाटून झाला आहे, तर आपण तो व्यवस्थित काढून घेणार आहोत. काढून घ्यायचं आणि आपल्याला सुके मसाले ह्याच्यात ॲड करायचे. आता ह्या रेसिपीमध्ये तुम्ही ना काजू टाकणं गरजेचं नाही आहे, पण एक थिकनेस आणण्यासाठी आणि व्हाईटनेस वाढवण्यासाठी भाजीचा तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण दही वापरतो ह्या ग्रेव्हीमध्ये, तर दहीसुद्धा फुटत नाही. त्याच्यामुळं नक्की वापरलं तरी चालेल. काजूऐवजी बदाम वापरले, अक्रोड वापरले इवन तरी चालतात, तर तुम्ही वापरू शकतात. अफगाणी ज्या गोष्टी आहेत ना, अफगाणीकडे सगळ्यात जास्त नाही का नट्सचा वापर सगळ्यात जास्त होतो, कारण की त्यांना नाही का थंडीत एक गरमी नट्स देतात आणि त्यांच्या खाण्यात नट्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळं टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर आता ह्याच्यात आपण सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. आपल्या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा धनेपूड ॲड करायची, छोटा चमचा, एकदम छोटा चमचा तुम्ही जिरेपूड ॲड करू शकता. जिरेपूड नाही का पण ग्रेव्हीचं टेक्स्चर पूर्णपणे बिघडवते, एकदम भंगार दिसते ग्रेव्ही, म्हणजे म्हणायला नाही पाहिजे असं जेवण आहे ते, पण खूपच म्हणजे कलर चेंज होतो त्याचा. त्याच्यानंतर आपण गरम मसाला ॲड करणार आहोत, 1 चमचा गरम मसाला. त्याच्यानंतर मी जिरं शक्यतो अवॉइड करणार आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण जिऱ्याने टेस्ट खूप छान होते, पण ग्रेव्हीचा कलर मात्र खराब होतो. त्याच्यानंतर हळद टाकायची आपल्याला, छोटा टेबलस्पून. आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि दही एक ॲड करून घ्यायचं. ॲड केलं तरी काही हरकत नाही. तर हे मी दही टाकते, खूप सारं आहे. दही व्यवस्थित खालीच फेटून घ्यायचं, म्हणजे काय होतं, तुम्ही पाहत असाल हे माझं दही अगदी व्हिप्ड क्रीमप्रमाणे इतकं मऊ आहे, त्याने काय होतं दही फुटत नाही. आतमध्ये गेल्यावर एकदम व्यवस्थित तुम्ही आधीच करून घेतलं ना तर फुटत नाही. आणि सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायचं. आता हे मसाले एकमेकात चांगले मिक्स होतात तोपर्यंत आपण पनीर ग्रिल करून घेणार आहोत. ग्रिलिंग तुम्ही कशात सुद्धा करू शकता, ग्रिल पॅनमध्ये करू शकता. पनीर आपण जे ग्रिल करून ठेवलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही जे आपलं ग्रेव्हीचा हा जो मिक्सचर आहे ना त्याच्यात ग्रिल केलं
तरी चालतात, खूप सुंदर लागतात. इवन स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकतात. ह्या ग्रेव्हीमधले इतके सुंदर लागतात ना, टेस्टी. पार्टी स्नॅक्स हा सेपरेट प्रकार होऊ शकतो त्याने. तर चला तर मग आता पनीर ग्रिल करून घेऊया. मसाले माझे एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहे, ते करून घेऊया. जी कढई किंवा आपण ग्रिल करण्यासाठी जे काही घेतलं आहे ते व्यवस्थित गरम झालं आहे. अक्षरशः ते पनीर आपण व्यवस्थित ग्रिल करून घेणार आहोत. काळजीपूर्वक घ्यायचं, अंगावर येतं. आता पाहूया आपण, लई घाई करायची नाही. पनीर उलटताना व्यवस्थित कलर येऊ द्यायचा, कारण ह्या रेसिपीमध्ये पनीरला कलर येणं खूप महत्त्वाचं आहे. पनीर व्यवस्थित ग्रिल झालं एका साईडनी, मी पलटून घेणार आहे. ह्याच्यासाठी शक्यतो मलाई पनीर नका वापरू ह्या रेसिपीसाठी, कारण ह्याच्यात पनीर क्यूब व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहत असाल कलर खूपच सुरेख दिसतोय. पहा, पनीर व्यवस्थित ग्रिल झालं आहे, खूप सुंदर दिसतंय. आता मी दुसऱ्या साईडने करून घेते. पनीर व्यवस्थित ग्रिल झालं आहे, मी साईडला काढून घेतलं आहे. चला तर मग पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे. आपण काय करणार आहोत, एक तर तुम्ही अर्ध बटर किंवा अर्ध तेल वापरू शकता. मी पूर्णपणे तेल वापरणार आहे. चला तर मग करूया याला आपण तेल. तरी सर्व तेल एकदम व्यवस्थित काढून घेतलं आहे साईडला. आता जिरेला ऑप्शन, जिऱ्यामुळं कलर चेंज होतोय. तर आपण काय करणार आहोत, मी तडक्यामध्ये जिरा टाकणार आहे, त्याच्यामुळं कलरसुद्धा चेंज होणार नाही आणि चवसुद्धा तीच राहील. तर इथं मी तडक्यामध्ये जिरं ॲड केलं आहे. गॅस लो करायचा. त्याच्यानंतर एक तमालपत्र, त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा, मोठा घ्या, जाड घ्या, तरी टेस्ट खूप छान लागते. त्याच्यानंतर एक 3 ते 4 लवंग. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या. आणि एक हिरवी मिरची शक्यतो कट करून टाका, अंगावर येणार नाही. म्हणजे 1 किंवा 2 हिरवी मिरची. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या. चव सरक साईडला. तर ग्रेव्ही आपण ॲड करतो. मिरच्या आणि लवंग अंगावर येते, त्याच्यामुळं प्लीज काळजी घ्या, खूप डेंजर येते. आणि ग्रेव्ही ॲड करायची व्यवस्थित आणि हलवून घ्यायला सुरुवात करायची. पहा किती सुंदर कलर आला आहे. त्याला हलवत राहायचं आपल्याला मध्ये मध्ये. वास तर एवढा सुरेख येते ना. आपण सगळी आपली ग्रेव्ही काढून घ्यायची. त्याची आहे त्या सिच्युएशनमध्येच, म्हणजे पाणी न टाकताच आपल्याला शिजवून घ्यायची. आणि जेव्हा आपली ग्रेव्ही त्याचं कांद्याचा स्मेल, त्याच्यानंतर त्यातला सगळा दह्याचा स्मेल सगळ्या जेव्हा एकमेकांमध्ये घोळले जातील ना, तेव्हा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तेल सुटायला लागल्यावर. तर चला आता हे आपण करून घेऊया. ताट झाकायचं आणि व्यवस्थित ग्रेव्ही होऊ द्यायची. मध्ये मध्ये हलवायचं ताट काढून, आणि नाहीतर खाली चिटकून बसेल. तर हे होऊ देऊया ताट झाकून.
पहा एकदम व्यवस्थित असा कलर यायला सुरुवात झाली ग्रेव्हीला आपल्या. तर ह्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. नाही आपली ग्रेव्ही होत आली आहे. आता या टायमाला आपण पाणी ॲड करणार आहोत. आपण जे मिक्सरच्या भांड्यात हे केलं त्यानेच मी ॲड करणार आहे. एकदम व्यवस्थित पहा किती सुरेख कलर आला आहे. ह्या डिशमध्ये तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करणं हे ऑप्शनल आहे, पण रेस्टॉरंटमध्ये करतात त्याला एक रिचनेस येण्यासाठी. त्यामुळं केली तरी चालेल, नाही केली तरी काही हरकत नाही. आता एक बॉईल येऊ देऊया आणि मग झाली. अफगाणी पनीरमध्ये खूप कुक करायची गरज नसते. अफगाणी ज्या डिशेस असतात त्यात खूप जास्त कुकिंग महत्त्वाचं नाही आहे, म्हणजे खूप कुक करत नाही. एकतर पोट म्हणजे मटक्यात वगैरे असं शिजवतात किंवा खूप कुक करत नाहीत. मीठ आपण ॲड करूया चवीनुसार. आधी आपण कांदा परतताना मीठ टाकलं होतं हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार ॲड करायचं. व्यवस्थित लागते तेवढं चवीनुसार तुमच्या. एक 5 मिनटात आता आपली भाजी होऊन जाईल. कलर पहा फार सुंदर दिसत आहे. आपल्या आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करूया आणि भेटूया पुढच्या रेसिपीसोबत खूप सुंदर अशा.